काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेत आहे। संध्याकाळी 5:30 वाजता राजभवनावर हे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे। महायुती सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे हे शिष्टमंडळ मागणी करणार आहे। नागपूरमधील दंगल प्रकरणी राज्यपालांना काँग्रेस अहवाल सादर करणार आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। पुढची बातमी आपण बघूया। राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय। काँग्रेस आमदार धीरज लिगांडे यांनी बोर्डीकरांविरोधात हक्कभंग आणलाय। बुलडाण्यामध्ये लोकांना टक्कल पडण्यासंदर्भात विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आलाय। रेशनवर मिळणाऱ्या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याचं संशोधन पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी केलंय। मात्र मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती सभागृहामध्ये दिली होती। सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केलेला आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांना अधिक विचारूया। राहुल, काय सांगाल मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग? राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी हा हक्कभंग दाखल केलेला आहे आणि सभापतींनी हा हक्कभंग स्वीकारला देखील असल्याची माहिती जी आहे ते कळते। एकंदरीत बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या विरोधात संदर्भात जी माहिती देण्यात आली होती त्या संदर्भात सभागृहाच्या पटलावर जी माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून दिली गेली ती चुकीची होती आणि सभागृहाचं दिशाभूल करणारी ही माहिती होती असा दावा जो आहे तो या निमित्तानं धीरज लिंगाडे यांनी केलाय आणि त्यानिमित्त हाच हक्कभंग सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणीचा हा हक्कभंग आहे तो त्यांनी दाखल केला होता आणि तो विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडून स्वीकारण्यात आला। त्यामुळं हक्कभंग समिती या संदर्भात काय निर्णय घेते, कशा पद्धतीनं या सगळ्या पुराव्यांवर किंवा साक्षींवर काय नेमकं जबाब नोंदवला जातो हे देखील पाहावं लागेल। नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।